आदित्य बघू शकता, याला मानला पाहिजे का हा बिना चपलीचा आलाय. आदित्य किती टाइम लागला मित्रा? हे बघा 9:30 झालेत. 10 वाजता पोहोचणार आहे ना घरी जायला पाहिजे. वाटलं नव्हतं की पाऊस येईल, कारण की आता 2-3 दिवस झालं पाऊस पडत नव्हता. जय शिवराय मित्रांनो. तर आता आम्ही येऊन पोचलोय भीमाशंकरला. भीमाशंकरला आणण्यासाठी आम्ही जो रस्ता निवडलाय तो गणेश घाटातून निवडलाय आणि दुसरा एक रस्ता जो जातो शिर्डी घाटातून. आज पाऊस नसल्यामुळे जरा चांगलं आहे. आता गणेश मंदिराची तिथे येऊन पोचलोय. बघू शकता तुम्ही, समोर आहे गणेश मंदिर. तर आता आम्ही तिथे जाऊन पोचू. तर आता गणेश मंदिराची तिथे येऊन पोचलोय आम्ही. बाकी आपले मित्र मागे आहेत, येत आहेत. बाकी बघू शकता असं काही मंदिर आहे वरती. मित्रांनो आता आम्ही चेक पॉईंटच्या इथून निघलो पुढे आणि इथं पर पर्सन काही 60 रुपये घेतात. जर तुम्ही रहिवासी आहेत गाववाले तर तुमचे 30 रुपये घेतले जातात इथं. आणि भीमाशंकरला जर तुम्हाला जर ट्रेक रूटने यायचा असेल तर तुम्हाला नेरळवरून कशीलला यायला लागेल आणि कशीलवरून तुम्हाला खांडस इथे पोचायला लागेल आणि तिथून आपला जो ट्रेक रूट आहे तो चालू होतो. आणि आता आम्ही ऑलमोस्ट म्हणजे असं धरा की 40-50% असं कवर केलं आहे आम्ही. तर मित्रांनो बघू शकता हा जो व्ह्यू आहे इथून आपल्याला हा शिर्डी घाट बघायला मिळतो. हे बघू शकता तुम्ही, इथे शिर्डी आहे आणि बरेच लोक भीमाशंकरला इथून सुद्धा जातात. आणि पण बऱ्यापैकी हा रिस्की आहे, कारण त्या ज्या शिड्या आहेत त्या प्रॉपर एकदम चांगल्या नाही आहेत कंडिशनमध्ये, म्हणून बरेच लोक हे गणेश घाट हे निवडतात. आता आम्ही इथे येऊन पोचले. हे बघू शकता ही जी विहीर आहे दिसते तुम्हाला, तर हा रस्ता जो आहे तो रस्ता जातो पदरगडकडे. आणि बघू शकता इथे एक विहीर आहे आणि हा जो रस्ता आहे तो जातो थेट पदरगडकडे. आता आम्ही इथनं पुढं चाललोय. वाटलं नव्हतं की पाऊस येईल, कारण की आता 2-3 दिवस झालं पाऊस पडत नव्हता. पण काय बोलू शकतो, आता पाऊस चालू झाला इथे बघू शकता, खूपच जोरात पाऊस पडतोय. मित्रांनो आता जरा इथं थांबलोय, खूप दम लागलाय. आदित्य बघू शकता, याला मानला पाहिजे का हा बिना चपलीचा आलाय. आमच्याकडे चप्पल असून आम्ही वाट लागले. भावा मानला तुला. बाकी आमचे 2 मित्र तिकडे थांबलेत. ते तर म्हणजे असं झालंय का प्रत्येक 2 मिनिटाला ते थांबतात. तर बघू काय होतं ते. तर पोचलोय म्हणजे इथे किती टाईम लागेल? पाऊण तास. हां, पाऊण तासात आदित्य बोलते पोचू. पण जर असं थांबत राहिलं तर मला नाही वाटत. हां, मग 1.5 तास जाईल. बाकी पब्लिक आहे खाली, हलुका ते आम्ही पण आहे. तर बघू काय होतं. बाकी पूर्णपणे बघू शकतो मी, पूर्णपणे धुका झाला इथे. खालचा काही दिसत पण नाही बघू शकतो मी. तर आता बघू, वरती जाऊन तुम्हाला भेटतो मी आता. मित्रांनो एकदा तरी भीमाशंकर हा ट्रेक नक्कीच करा श्रावणमध्ये. म्हणजे इथला जो अनुभव असतो तो अप्रतिम, म्हणजे एकच नंबर. आणि तुम्हाला ट्रेक करायला पण खूप मजा येईल. तर आम्ही आता बरे 3 तास झाले आम्ही ट्रेक करतोय. तसं बोललं तर एकदम आरामात थांबत आलो आहे. बाकी आपले मित्र मागे आहेत आणि इथून थोडं वरती जायचे आणि पुढं गेलो का आपल्याला एक मस्त वॉटर क्रॉसिंग येईल तिथे. मग जरा थांबू, दाखवू आम्ही. बाकी हा आमचा व्यक्ती एकच आहे जो मोटिवेशन देते आम्हाला की आपण पोचू. आणि थोड्या वेळापूर्वी आम्हाला एक ग्रुप मिळाला, ते बोलले की किती मिनिटात? एक तासात दर्शन. 1 तासात दर्शन होतं. आम्हाला अजून खूप भारी वाटलं. आणि आता आम्ही म्हणजे आमचं एक मोटिवेशन आलं आम्हाला वरती जाण्यासाठी. मग बाकी आमचे हे जे 2 मित्र आहेत ते आमचे मोटिवेशन झालं होते ॲज युज्युअल. तर मित्रांनो इथून जो पदरगडचा व्ह्यू बघायला मिळतोय मी तुम्हाला दाखवतो आता बघा. आदित्य, तर मित्रांनो आता आम्ही इथे येऊन थांबलोय, व्ह्यूचा आनंद घेतोय. आदित्य फोटो काढतोय इथे आणि मस्त असा व्ह्यू. आदित्य किती टाइम लागेल मित्रा? हे बघा 9:30 झालेत. 10 वाजता पोहोचणार आहे ना घरी जायला पाहिजे. तर मित्रांनो ऑलमोस्ट आता 80% आम्ही कवर केला आहे. तर आता बघू शकता समोर दिसते तुम्हाला सिद्धगड.
सिद्धगड आम्ही केला आहे. जर त्याचा व्लॉग नसेल बघितला नक्की जाऊन बघा. आणि आता आम्ही चालू आहे थोडं पुढे पुढे अलुक अलुक. हॅलो फायनली ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर चला आता जाऊ. रेलिंग आली म्हणजे आम्ही पोचलो वरती. तर आता यो शेवटची काय चढ. आणि अशा प्रकारे फायनली आम्ही वरती पोचलोय. मित्रांनो आपण सर्व करतो एवढं ट्रेक करून वरती येतो, पण जेव्हा अशा गोष्टी बघतो ना खूप वाईट वाटते. बघू शकता तुम्ही एवढा कचरा. जर आपण कोणती गोष्ट जर बरोबर आणतोय तर ती आपण का नेऊ शकत नाही बरोबर, मला हे समजत नाही. बघू शकता किती कचरा इथे. तर मी तर हेच सांगू शकतो तुम्हाला की तुम्ही जे बरोबर आणताय ते बरोबर न्या, कारण अशा प्रकारची कोणती कचरा होणार नाही इथे. तर चला आता आम्ही पहिला कामचा आजचे आमचं की दर्शनाला लाईनीला जायचं आणि बाकी बघू पुढे काय होतं ते मी दाखवेल तुम्हाला. फायनली मित्रांनो आता वरती आम्ही गर्दी नाही असं समजलं आहे. तर बघू जाऊ दर्शनाला. आता पहिले बॅगे वगैरे ठेवू. आदित्य काय म्हणणं होतं? पोचले फायनल. आता आलेला आम्ही लवकरचा निर्णय जो होता तो आमचा चांगला निघालाय, कारण गर्दी आम्हाला दरवर्षीप्रमाणे कमी वाटते. बाकी सगळे जे पुण्यावरून येणार आहे तीच गर्दी आहे, बाकी ट्रॅकिंगवर तर एवढी गर्दी नव्हती. बाय रोड गर्दी होती. तर चला आता जाऊ. आता इथं मंदिर आहे तर मंदिरामध्ये जाऊन आम्ही बॅग वगैरे ठेवू मंदिरामध्ये आणि डायरेक्ट दर्शनाला जाऊ. दर्शनाला बघू आता 1 तास लागतो का 2 तास तर बघू. मित्रांनो फायनली आम्ही आता लाईनीला. काय म्हणणं जायचं किती टाईम लागला आपल्याला? टाइम आता किती पण लागू दे, पण आता 2-3 वर्ष येतोय त्यावरची गर्दी आजची आम्हाला आनंद जास्त होत आहे. मित्रांनो भले 1 तास लागू 2 तास लागू आम्ही दर्शन घेऊन जाणार. फार म्हणजे 100 मीटर असतात, जास्त नाही. तर तरी पण श्रावण असून श्रावण असून सुद्धा गर्दी थोडी कमीच आहे, म्हणजे तशी एवढी गर्दी नाही. तर मित्रांनो आता आम्हाला कमी कमी 1 तास झाला आम्ही लाईनीला आहे आणि निघतपासून डबल लाईन होती, आता सिंगल लाईन झाली. बघू शकतो तुम्ही. श्रावणमधली दुसरी वेळ आहे त्याची. एकदा फॅमिलीवर आलता आणि एकदा आता ट्रेक करून आलाय. आताच झालं. आता बघू काय दोन्ही वेळा दर्शन होतं. आमचं मेन अध्यक्ष आमचं ज्यांनी ही काय बोलते ट्रिप ऑर्गनाईज केली, स्पॉन्सर पण आता जे ट्रिपचे जे स्पॉन्सर आहेत ते आधी ते आहेत. तुम्ही काय देणार आम्हाला आता? तुम्हाला काही नाही. तुम्ही कोण मी कोण, मी जातो माझ्या लेवलला. असं जर माझ्या बॅगेत मालकीच बिस्किट आहे पूर्ण. जर आता ऑर्गनायझर जर असे असतील तर मग काय करणार बरं? 100 रुपये दिलेत मी एंट्रीला. ते 100चं बघू ना आम्ही नंतर. 100 तर दिलंच म्हणजे गाववाला सांगून त्यांनी तिथं लुटलंय. जाताना आम्ही नक्कीच सांगू त्यांना की हा गाववाला नाही आहे. मित्रांनो फायनली आमचं 1 तास 10 मिनिटांनी दर्शन झालं आहे. खूप चांगलं वाटते. आम्ही सगळे इथे आहे आता. बघू शकतो मी समोर आहे मंदिर. तर आता बघू आमचा पुढचा प्रवास काय होतो ते. तर मित्रांनो आमचा आता परतीचा प्रवास हा समाप्त होण्यामध्ये आला आहे, म्हणजे अजून तरी एक तास लागेल आम्हाला खाली उतरायला. तर मित्रांनो आता आमचा भीमाशंकर ट्रेक हा कंप्लीट झाला आहे. तर आम्हाला जायला 4 तास लागले आणि यायला आम्ही 2 तासात वापस खाली आलो. आणि आता खूप चांगला प्रवास झाला आहे. आई तर तुला कसं वाटतं? खूप सुंदर. आणि शेवट आम्ही रॉकची गणपती बाप्पाच्या आरतीने गेले. बाकी आदित्य कसा होता तुमचा? मस्त होता. तुमचा कसा होता एक्सपिरियन्स? बम बोले. तर सगळ्यांचा खूप चांगला अनुभव होता. आणि आता आम्ही हा ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर काही आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. आणि आता ब्लॉग इथे एंड करतो. बाय.